नमस्कार, मी आपला रवींद्र पोखरकर. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुरेश द्वादशीवार यांचा अभ्यास प्रचंड आहे, आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असेल. आणि आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ अशा प्रवासामध्ये त्यांच्याकडे विविध अनुभवांचा मोठाच साठा जमा झालेला आहे. त्याशिवाय ज्ञान आणि माहितीचा तर प्रचंड असा खजिनाच सरांकडे आहे. आणीबाणीच्या काळात ते जेव्हा तुरुंगात होते तेव्हाचे त्यांचे भन्नाट अनुभव मागे आपण अभिव्यक्तीवरती शेअर केले होते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते असो, काश्मीर आणि काश्मीरी व भारतीय मुसलमान या विषयावरती नागपूरमध्ये काल द्वादशीवार सरांचा एक संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नेहमीप्रमाणेच त्यांनी अतिशय बहुमोल आणि आजपर्यंत माहिती नसलेली अशी बरीच नाविन्यपूर्ण माहिती दिली, जी निश्चितपणे आपल्या अभिव्यक्तीच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना पाहायला ऐकायला आवडेल असं मला वाटलं. आणि म्हणूनच त्यांच्या कालच्या त्या नागपूरमधील मुलाखतीतला काही भाग मी इथे आपल्या अभिव्यक्तीवरती शेअर करीत आहे. अवश्य पहा, ऐका. मित्रहो, आजचा विषय काश्मीर आणि भारतीयातल्या हिंदू मुसलमानांचा प्रश्न असा आहे. खरं तर या देशात हिंदू मुसलमानांचा प्रश्न नाही असं मी मानतो. काश्मीरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं स्वरूप एकदा जर आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं तर मग हिंदू मुस्लिम प्रश्नाचा इतिहासही मला थोडक्यात सांगता येईल. काश्मीरचा जो प्रश्न आहे हा आपल्यापैकी अनेकांना फार पेचाचा वाटलेला आहे. आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की आपल्यामधला सुशिक्षितांचा वर्ग हा प्रश्न समजून घेण्यापेक्षा या प्रश्नासाठी कोणाला तरी जबाबदार धरून शिव्या देण्यामध्ये धन्यता मानणार आहे. आणि कोणाला पकडायचं तर मग नेहरूंना पकडायचं. मग हा प्रश्न नेहरूंमुळे निर्माण झाला, नेहरूंनी काश्मीर नासवलं, नेहरूंच्यामुळं वगैरे वगैरे. यात काहीही अर्थ नाही, यात काहीही अर्थ नाही. या प्रश्नाला जे जबाबदार आहेत त्याच्याकडे आपण वळू. काश्मीरच्या प्रश्नाचा आरंभ हा देशाच्या फाळणीच्या आरंभाशी सुरू होतो. भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले आणि ते धर्माच्या नावावर वेगळे झाले. ही मागणी मुस्लिम लीगने केली, तिचे नेते बॅरिस्टर जिना होतं. पाकिस्तान निर्माण झालं आणि मग या देशाच्या प्रदेशाची आणि जनतेचीही वाटणी झाली. प्रदेशाची वाटणी होत असताना ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम अधिक आहेत ते पाकिस्तानात जातील आणि ज्यात हिंदू अधिक आहेत ते भारतात राहतील, अशी फाळणीची योजना होती. आता या योजनेमध्ये आणखी एक गुंतेचा मुद्दा असा होता की त्यावेळी या देशामध्ये 600हून अधिक संस्थानं होती. आणि ही जी संस्थानं आहेत ती भारत सरकारच्या नियंत्रणात नव्हती आणि पाकिस्तानच्याही नियंत्रणात नव्हती, ती डायरेक्ट इंग्रजांच्या नियंत्रणात होती. इंग्रज सरकारने या संस्थानिकांना हे सांगितलं की भारतात किंवा पाकिस्तानात तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं तुम्ही जाऊ शकता, आमचा त्याला विरोध असणार नाही. आपलं संस्थान या दोन पैकी कोणत्या देशात विलीन करायचं याचा अधिकार संस्थानिकांना देण्यात आला, जनतेला देण्यात आला नाही. त्यामुळे फाळणी झाली ती ब्रिटिश इंडियाची झाली, संस्थानिकांच्या भारताची फाळणी झाली नाही. मात्र त्यावेळेचे व्हाईसरॉय माउंटबॅटन यांनी असं सांगितलं की जी संस्थानं ज्या भागात आहेत त्या संस्थानात विलीन झालेली जास्त चांगली. तेव्हा भारतीय प्रदेशात जी संस्थानं आहेत त्यांनी भारतात विलीन व्हावं, जी पाकिस्तानात त्यांनी पाकिस्तानात विलीन व्हावं. मोहम्मद अली जिना वाट पाहणारे गृहस्थ नव्हते. त्यांनी तात्काळ त्या भागातली 6-7 संस्थानं आपल्या
पाकिस्तानात विलीन करून घेतली. भारतातली जी संस्थानं होती त्यांची संख्या 600च्या आसपास होती. त्या सगळ्या संस्थानिकांची एक बैठक दिल्लीला सरदार पटेलांनी बोलवली आणि तो प्रसंग सांगितला पाहिजे. सरदारांनी त्यांच्यासमोर एक भाषण केलं. ते म्हणाले की तुम्हाला तुमचं संस्थान कुठे विलीन करायचं किंवा करायचंही नाही हे ठरवण्याचा अधिकार जरी दिला असला तरी माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही भारतामध्ये आपलं संस्थान विलीन केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते विलीन केलं नाही तर तुम्हाला भारताचा वेढा आहे. आम्ही तुमचं काहीही करू शकतो. सरदार बोलण्यामध्ये फार आक्रमक होते आणि जरब होती त्यांच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येही ती जरब होती. ते म्हणाले सामिलीकरणाचा जाहीरनामा तुमच्या समोर ठेवलेला आहे. मी 1 तास बाहेर जातो, तुम्ही त्यावर सह्या करा. आल्यानंतर ज्यांच्या सह्या दिसणार नाहीत त्यांचं काय करायचं याचं आम्ही बघून घेऊ. सरदार 1 तासानंतर जेव्हा आले तेव्हा बहुतेक सर्व संस्थानिकांनी सामिलीकरणाच्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात 3 संस्थानं नव्हती. एक जुनागडचं नव्हतं, हैदराबादचं नव्हतं आणि काश्मीरचं नव्हतं. जुनागड आणि काश्मीर आणि हैदराबाद या तिन्ही संस्थानांचे जे प्रश्न आहेत हे जरा चमत्कारिक होते. हैदराबादमध्ये प्रजा हिंदू होती, निजाम मुसलमान होता. जुनागडमध्ये प्रजा हिंदू होती, संस्थानिक मुसलमान होता आणि तो भुट्टो घराण्याचा होता. या उलट काश्मीरामध्ये स्थिती अशी होती की तिथं मुसलमान प्रजा होती आणि राजा हिंदू होता. तर मग जुनागडचं संस्थान भारतात विलीन करायला वेळ लागला नाही. एका धमकीनं आणि काही फौज पाठवल्यानंतर जुनागडचं संस्थान भारतामध्ये विलीन करून घेतलं गेलं. तिथला संस्थानिक पळून गेला. पण हैदराबाद आणि काश्मीर या ठिकाणचे प्रश्न मोठे होते. हैदराबादचा प्रश्न आपण समजून घ्या. हैदराबादचा जो निजाम होता हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता आणि त्याने आपल्या संस्थानाला एका स्वतंत्र राष्ट्राचं स्वरूप दिलं होतं. त्याचं मंत्रिमंडळ होतं, प्रशासन होतं, त्याची रेल्वे होती, चलन व्यवस्था होती, त्याची न्यायालये होती आणि त्याचे 7 राष्ट्रांशी बाहेरच्या राजकीय संबंध होते. तिथं त्याचे दूतावास होते. म्हणजे संस्थानिक असतानाच निजाम हा एका स्वतंत्र राष्ट्राचा अधिपती झाला होता. त्याच्याशी 1दा 2दा 3दा बोलणं झालं पण त्यांनी काही ऐकलं नाही. तर पुढे प्रकार असा झाला की या निजामाच्या राज्यामध्ये रझाकारांची एक संस्था उभी राहिली. ही रझाकारांची संस्था कासिम रिझवी नावाच्या माणसानं सुरू केली. हा कासिम रिझवी नावाचा जो ग्रस्त आहे हा आपल्या लातूरचा होता आणि या रझाकाराच्या संस्थेने हैदराबाद मधल्या प्रजेवर आणि विशेषतः स्त्रियांवर भयानक स्वरूपाचे अत्याचार आणि जुलूम केले. या जुलुमाची जेव्हा माहिती आली तेव्हा पटेलांनी नेहरूंनाही सोबत घेऊन हैदराबादमध्ये फौजा पाठवण्याचा निर्णय घेतला. इथे एक वाईट गोष्ट सांगून टाकतो आणि मोठ्या माणसाची आहे. फौजा पाठवण्यापूर्वी नेहरूंनी के.एम. मुन्शींना हैदराबादमध्ये बोलणी करायला पाठवलं होतं. पण निजाम होता. त्यांनी मुन्शींना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि मुन्शींना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतल्याची माहिती जेव्हा नेहरूंना समजली तेव्हा नेहरूंनी तात्काळ विशेष विमान पाठवून
मुन्शींना बोलवून घेतलं परत. आणि त्यानंतर त्यामुळं फिरोज भाई देशाशी बेईमानी करणाऱ्यांना धर्म नसतो आणि इमानदारी करणाऱ्यांनाही धर्म नसतो. त्यांना फक्त देशच असतो. त्यांना फक्त देश. मुन्शीनं परत बोलवल्यानंतर मग भारताच्या फौजा निजामावर चालून गेल्या. 3 दिवस युद्ध झालं. तिसऱ्या दिवशी निजाम शरण आला आणि हैदराबादचं संस्थान भारतात विलीन झालं. वल्लभभाईंची बुद्धिमत्ता या ठिकाणची अशी की हैदराबाद या संस्थानाची आठवण सुद्धा जगाला राहू नये म्हणून त्याने हैदराबाद संस्थानचे 3 तुकडे केले. एक मराठवाड्याचा तुकडा महाराष्ट्राला दिला, एक तुकडा तिकडे तामिळनाडूला दिला आणि एक कर्नाटकाला दिला. पण हैदराबाद संस्थान होतं की नव्हतं अशी स्थिती निर्माण झाली. राहिला प्रश्न काश्मीरचा. काश्मीर मधली प्रजा मुसलमान होती आणि 95% मुसलमान होती. आणि राजा हरिसिंग तेव्हाचा हा हिंदू होता. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये काश्मीर संबंधी असा एक समज आहे की तिथल्या राजांनी तो प्रदेश पराक्रमाने मिळवला. तो पराक्रमाने मिळवला नाही, तो बेईमानीने मिळवलेला प्रदेश आहे. काश्मीरचा जो राजा होता हरिसिंग, त्याचा बाप गुलाब सिंग, हा काश्मीरच्या दक्षिणेला जो पीर पंजालचा प्रदेश आहे त्याचा जमीनदार होता. आणि शिखांचा महाराजा रणजित सिंग त्याचा सेनापती होता. या गुलाब सिंगांनी महाराणा रणजित सिंगांच्या हयातीमध्ये त्यांची खूप सेवा केली. पण रणजित सिंगांच्या मृत्यूनंतर शिखांना पराक्रमी नेता राहिला नाही. रणजित सिंगांचा मुलगा जो होता तो फारसा राजकारणामध्ये रस घेणाराही नव्हता आणि त्याला राजकारण समजतही नव्हतं. या गोष्टीचा फायदा घेऊन या गुलाब सिंगांनी इंग्रजांची हातमिळवणी केली आणि ब्रिटिशांच्या फौजा लाहोरवर बोलवून घेतल्या. म्हणजे आजचं जे लाहोर आहे, जे पाकिस्तानची राजधानी बनलेलं आहे, ती महाराजा रणजित सिंगांची राजधानी होती. आणि महाराजा रणजित सिंगांच्या राज्याचं नाव खलिस्तान होतं. तेव्हा खलिस्तानची राजधानी लाहोर होती, जी पाकिस्तानामध्ये आहे. या गुलाब सिंगांनी इंग्रजांच्या फौजा बोलवून घेतल्या. या फौजेने महाराजा रणजित सिंगाच्या उरलेल्या फौजेचा पराभव केला आणि या बेईमानीचं बक्षीस म्हणून फक्त 1 लाख रुपयात तेव्हाच्या या गुलाब सिंगाला काश्मीर जम्मू हा प्रदेश देऊन टाकला. जम्मू काश्मीर आणि लडाख लेह या संबंध प्रदेशाची किंमत तेव्हा 1 लाख रुपये ती गुलाब सिंगांनी आनंदाने दिली आणि तो राजा झाला. आता हा जो गुलाब सिंग आहे याला काश्मीरी जनतेचं काही माहीत नव्हतं, कारण हा डोगरा समाजाचा होता आणि राज्य चालवायचं तर राजा आणि प्रशासन यामध्ये समन्वय असला पाहिजे म्हणून त्यांनी जे अधिकारी नेमले ते काश्मीरातले नेमले नाहीत. ते जम्मू मधून डोगरा जातीतले लोक बोलवले आणि त्यांना मंत्रिमंडळात आणि प्रशासनामध्ये वरच्या जागा दिल्या. हा जो डोगरा समाज आहे हा डोगरा समाज अर्थातच हिंदू आणि पंडितांचाही समाज आहे. काश्मीरामध्ये पंडितांविषयीचा जो राग आहे त्याचं कारण हे आहे, यात शोधावं लागतं. या लोकांनी, डोगरा जमातीच्या अधिकाऱ्यांनी काश्मीरी जनतेचा जो छळ केला आणि राजाच्या वतीनं प्रजेवर जुलूम करून तिला जे दरिद्री ठेवलं तेही लक्षात घेतलं पाहिजे. गुलाब सिंग बेईमान होता आणि हे बेईमानांचे साथीदार होते. आता
या स्थितीमध्ये आणि संस्थानिकाला आपला प्रदेश कुठेही विलीन करायचा हा अधिकार हरिसिंगाला असल्यामुळे काश्मीरचं काय करायचं? या हरिसिंगाने लबाडी अशी केली की पहिल्यांदा तो जिनांना भेटला आणि मग नेहरूंना भेटला. जिनांनी त्याला अनेक अभिवचनं दिली की भारत तुला जे देऊ शकणार नाही ते आम्ही तुला देऊ, तर तू आपलं संस्थान आमच्याकडे विलीन कर. त्यामुळे हा बराचसा जिनांकडे वळलेला होता. नेहरूंशीही वाटाघाटी करताना त्यांनी सांगितलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला हव्या त्या सवलती देणार असाल तर आम्ही याचा विचार करू. भारत सरकारने सांगितलं की जे इतर संस्थानांच्या बाबतीत झालं तेच तुझ्याही संस्थानाच्या बाबतीत होईल, तुला वेगळी ट्रीटमेंट आम्ही काही देणार नाही. तेव्हा या हरिसिंगाने भारत आणि पाकिस्तानशी एक जैसे थे करार केला 2 वर्षांचा, की 2 वर्ष आहे ती स्थिती राहू द्या, 2 वर्षानंतर मला हवा तो निर्णय येईल, इकडे यायचं की तिकडे जायचं. आता या ठिकाणी आपण एकदा आलो की इथून पुढला इतिहास समजून घ्या. तो इतिहास असा आहे की भारतानं 2 वर्षाचा जैसे ते करार मान्य केला. त्या करारावर जिनांनीही सही केली, पण जिना हे फार धूर्त आणि चतुर्ग्रस्त होते. त्यातून जिनांना टीबी झालेला होता आणि आपल्या आयुष्यात फार दिवस नाही हे त्यांना दिसत होतं. तर 2 वर्ष थांबायची जिनांची तयारी नव्हती. तो करार केला, पण स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 या दिवशी. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी जिनांनी काश्मीरात फौजा पाठवल्या. पाकिस्तानच्या फौजा दिसू नयेत म्हणून अफगाणिस्तानातून टोळीवाले बोलवले आणि अफगाणिस्तानचे टोळीवाले पाकिस्तानच्या फौजा म्हणून भारतात घुसवले आणि या फौजा दीर्घकाळपर्यंत काश्मीरचा प्रदेश ताब्यात घेत राहिल्या. हा हरिसिंग, मी शब्द उच्चारू नये पण उच्चारतो कारण मला त्याचा राग आहे थोडासा, हा इतका मूर्ख होता की हे टोळीवाले श्रीनगर पासून 13 किलोमीटर पर्यंत आले तरी याला त्याचा काही पत्ता लागला नाही आणि यांनी त्याची दखलही घेतली नाही. त्या टोळीवाल्यांच्या तोफांचे आवाज यायला लागले आणि बंदुकांचे आवाज यायला लागले, तेव्हा याच्या कानाचे पडदे फाटले आणि तेव्हा त्यांनी नेहरूंकडे मदत मागितली की तुम्ही आता या स्थितीमध्ये आम्हाला मदत करा. या ठिकाणची नेहरूंची भूमिका महत्वाची आहे. तेव्हा नेहरू त्याला अतिशय स्पष्ट शब्दात असं म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमची अट आहे तुम्ही तुमचं संस्थान भारतात विलीन केलं पाहिजे. आधी विलिनीकरण नंतर सहाय्य, ही भूमिका नेहरूंची आहे. ही भूमिका ऐकल्यानंतर त्या हरिसिंगासमोर काही पर्याय राहिला नाही. त्यांनी सामिलीकरणावर सही केली. ती करत असताना 2-3 अटी त्यांनी टाकल्या आणि त्या नेहरूंनी मान्य केल्या. तेव्हाची गरज म्हणून संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, नाणी, रेल्वे ही खाती केंद्र सरकारकडे असतील, बाकीची त्या संस्थानाकडे असतील, पण संस्थान भारतात विलीन होईल. त्याप्रमाणे संस्थान भारतात विलीन झालं. विलिनीकरणाची सही झाल्याबरोबर 7 तासाच्या आत भारताच्या फौजा विमानाने श्रीनगरला पोहोचल्या आणि त्यांनी टोळीवाल्यांशी युद्ध सुरू केलं. आता हे युद्ध जे आहे हे भारत आणि पाकिस्तानाच्या इतिहासातलं पहिलं युद्ध आहे आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 3-4 महिन्यात सुरू झालेलं आहे. ते बरंच चाललं. ते बरंच चाललं म्हणजे कुठपर्यंत चाललं तर युद्धबंदी विराम
1 जानेवारी 1949 या दिवशी झाला. म्हणजे याचा अर्थ युद्ध 14 महिने चाललं. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध 14 महिने चालल्यानंतरही आपण पाकिस्तानच्या टोळीवाल्यांना आज आहे तिथपर्यंत मागे सरकवू शकलो. आणि आताची जी सीमारेषा आहे ती त्यातून कायम झाली. ती तेव्हा जी होती ती आजही आहे. आता या ठिकाणी खरा प्रश्न येतो तो हा, आणि ज्यासाठी नेहरूंवर टीका होते ती, की आपल्यामधले काही विद्वान फार मोठे आहेत बरं का. त्यांना कोणत्याही विषयातलं समजतं, कोणत्याही विषयातलं. तर मी आहे, मला लष्करातलं काही कळत नाही, वैद्यक शास्त्रातलं कळत नाही, हे माझे वकील आहेत, मला कायद्यात काही कळत नाही. पण काही लोकांना सगळ्या विषयातलं सगळं समजतं. असे जे आपल्या देशामध्ये जे सर्वज्ञ आहेत त्यांचं म्हणणं असं की नेहरूंनी हे युद्ध आणखी 15 दिवस चालवलं असतं तर भारत पूर्णपणे काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकला असता. काही जण तर असं म्हणतात 2 दिवस चालवलं असतं तरी काश्मीर आपण घेतलं असतं. अरे पण वास्तव तर समजून घ्या. इथं एक लष्करातला अधिकारी बसलाय, वास्तव तर समजून घ्या. वास्तव हे आहे की हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हिंदुस्थानाच्या लष्करामध्ये फक्त 5 लाख लोक होते. फाळणी झाली तेव्हा त्या 5 लाखातले 2,20,000 पाकिस्तानात गेले, 2,80,000 आपल्याकडे राहिले. या 2,80,000 मधले काही हैदराबादच्या सीमेवर होते, काही तिकडे मिझोरम नागालँड मध्ये होते, काही जुनागडच्या बॉर्डरवर होते. सगळं सैन्य काही काश्मीरात नेता येत नव्हतं, पण पाकिस्तानला मात्र त्यात सैन्य नेता येत होतं. तर दोन्ही देशांची सैन्य शक्ती सारखी होती. किंबहुना पाकिस्तानच्या लोकांना तो प्रदेश ओळखीचा होता आणि जनता मुसलमान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुकूलही होते. त्यामुळे तो प्रदेश ताब्यात ठेवणं पाकिस्तानला जमलं. जेवढी लढाई करता येणं शक्य होतं आणि जेवढं मागे त्यांना हटवता येणं शक्य होतं तेवढं हटवून भारताने युद्धविराम केला. आणि नेहरूंनी तो प्रश्न युनो मध्ये नेला. आता या ठिकाणी पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे. नाव सांगून टाकू का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक बौद्धिक प्रमुख माझ्या फार प्रेमात होते. त्यांच्याशी जेव्हा मी या प्रश्नावर चर्चा केली तेव्हा ते मला म्हणाले की पण मग या स्थितीमध्ये नेहरूंनी परदेशांची आपल्या जवळच्या मदत का मागितली नाही? मदत मागायची होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो की अहो इतिहास समजून घ्या ना जरा. मी बौद्धिक प्रमुखाशी बोलत होतो हे लक्षात घ्या. अरे इतिहास जरा समजून घ्या ना. आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा काही आठवड्याच्या आत पाकिस्तान अमेरिकेच्या सेंटो या लष्करी समूहात सामील झाला. त्यामुळे अमेरिका आपोआपच पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली. आणि स्टॅलिन हा जो दुसरा हुकुमशहा होता, महाशक्तीचा नेता, हा स्टॅलिन गांधी, नेहरू आणि पटेल हे भांडवलदारांचे हस्तक आहेत अशी जाहीर शिवीगाळ करत होता. तो इतका वाह्यात होता की 1953 पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी हिंदुस्थानच्या राजदूताला साधी भेट सुद्धा दिली नाही. अशा वेळी हिंदुस्थानला मदत करणार कोण? सिलोन मदत करू शकत नव्हतं. दुसरा कोणताही देश भारताला मदत करू शकत नव्हता. ही स्थिती आपण लक्षात घ्या. आपण कोणत्याही एका शक्ती गटात नव्हतो.
हा इतिहास आपण एकदा समजून घेतला की काश्मीरचा प्रश्न सोडवण्यामध्ये किंवा आज आपल्या देशात जे काश्मीर आहे ते नेहरूंच्या मुळे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नेहरूंचे उपकार मानले पाहिजे. फार मोठा माणूस होता तो, त्याच्यामुळे काश्मीरचा प्रदेश आज जो 2/3 एवढा आपल्या ताब्यात आहे तो नेहरूंच्या मुळे आहे, तो त्यांच्या धोरणांच्या मुळे आहे आणि तो त्यांच्या नेतृत्वातल्या खंबीरपणामुळे आहे. गांधीजी गेले होते, सरदारांचा मृत्यूही 15 डिसेंबर 1950 मध्ये झाला. त्यामुळे नेहरू राष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर एकटे होते. ते एकटे असताना त्यांनी हा निर्णय घेतला आणि 148 देश आपल्या मागे आणले आणि नुसते आणले नाहीत, थेट इंदिरा गांधी प्रधानमंत्री असेपर्यंत ते 148 देश भारतासोबत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 148 देशामध्ये 26 देश मुस्लिम होते. ते पाकिस्तानच्या बाजूने नव्हते, आपल्यासोबत होते. हे नेहरूंचं कर्तृत्व काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून न घेता जे नेहरूंना शिव्या देतात त्यांना मी फक्त दुरून नमस्कार करतो. याच्या पलीकडे काही करता येत नाही. याचं कारण असं आहे की विचार करणाऱ्यांना सांगता येते, मत बनवून घेतलेल्याला काही सांगता येत नाही. नेहरू हा असा विवेकशील नेता होता आणि तो या देशाचा पहिला प्रधानमंत्री झाला आणि त्याच्या परंपरेप्रमाणे हा देश दीर्घकाळपर्यंत चालला आणि या अवस्थेपर्यंत आला. आता तो बिघडवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे, आणि बिघडवणारी माणसं निवडूनही गेलेली आहेत. तो त्यांना आपण दोष कशाला द्यायचा? आपण आपली काही जबाबदारी आहे की नाही? तर इथं मी काश्मीर प्रश्नाचा विचार थांबवतो. काही तुम्हाला या संदर्भात विचारायचं असेल तर घ्या, विचारू. तू पण विचार. जेव्हा मी काश्मीर बघतो सर, 95% मुसलमान, हिंदू राजा आणि बंडाचा इतिहास दिसत नाही. तर असं का? आणि त्याचा आणि भारतीय मुसलमानांच्या प्रश्नावर हे जे हा नॅरेटिव्ह क्रिएट होतो हा खोटा ठरत नाही का? अलीकडे आपल्याकडे असं फार बोललं जात आहे की इतिहास नव्याने लिहिला गेला पाहिजे, आणि नव्यानं लिहिला गेला पाहिजे असं म्हणणारे लोक कोण आहेत? ज्यांना खोटा लिहायचा आहे ते आहेत. कधीतरी तुम्ही सांगितलं हे समजून घ्या. तुमच्याच प्रश्नाकडे पहिल्यांदा वळतो. काश्मीरामध्ये एकेकाळी हिंदू राजांचंच राज्य होतं. त्यानंतर काश्मीरामध्ये बौद्धांचा प्रवेश झाला आणि संबंध काश्मीर बुद्ध झालं आणि बुद्धाच्या मूर्ती काश्मीरातच नाही तर थेट अफगाणिस्तान पर्यंत गेल्या. तालिबानांनी परवा तोफा डागून बामियान बुद्धाच्या ज्या मूर्ती तोडल्या त्या अशाच तोडल्या का? त्या मूर्ती उभ्या कोणी केल्या? त्या बौद्धांनी केल्या. म्हणजे हिंदू राजांच्या नंतर बौद्ध राजांचा इतिहास येतो, त्यानंतर मोगलांचा इतिहास येतो. पण या ठिकाणी भारतातल्या इतर भागातले मुसलमान आणि काश्मीरातले मुसलमान यांच्यातल्या वृत्तीतला फरक समजून घेतला पाहिजे. तो फरक असा आहे की कदाचित बाकीच्या भारतातले बरेच मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले असतील धर्मांतर करून. काश्मीरातले मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले नाहीत. काश्मीरातले मुसलमान जे मुसलमान झाले ते मुसलमान धर्मामधल्या सुफी संतांच्या उपदेशामुळे मुसलमान झाले. ते संतांच्या उपदेशामुळे झालेले मुसलमान आहेत. आणि सुफी संत आणि आपले मराठी संत यांच्यात काही फरक नाहीये.
सुफी संतांचे ग्रंथ जर आपण वाचले तर ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या फार जवळ जाणारे ते ग्रंथ आहेत. संतांच्या शिकवणीचा परिणाम होऊन काश्मीर मुसलमान बनलं आणि त्यामुळं तुम्ही म्हणता तसं राजाच्या विरुद्ध बंड करणे, तलवार हाती घेणे वगैरे वगैरे असं काही केलं नाही. आता सुद्धा पहलगाम मध्ये जी माणसं मारली तेव्हा इथून गेलेल्या प्रवाशांना सहाय्य, आसरा, आश्रय कुणी दिला? मुसलमानांनी दिला. आपल्या घरी ठेवलं, घरी येऊ घातलं, मशिदी उघडून दिल्या. आणखी काय पाहिजे? मित्र हो, हे संघर्ष आणि हे झगडे जनतेचे नाहीत, सत्ताधाऱ्यांचे आहेत. सत्ताधाऱ्यांचे आहेत. आपली अडचण काय होतोय? मी सुद्धा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. आमचं सारं लक्ष सत्तेवर असतं. मोदी, अरे 31% मत आहेत ना, 69% विरोधात आहेत ना. ती कुणी आहेत की नाही? ते कुणी आहेत की नाही? म्हणजे 51% लोक 49%पेक्षा शहाणे असतात असं काही गणित आहे काय? शहाणपणाला गणित नसते. मधुलिमय एकदा म्हणाले की 1 man with truth is majority. 1 man with truth is majority. एकटा माणूस असेल पण तो मूल्यांसाठी उभा राहत असेल तर तो बहुमत आहे. द्विराष्ट्राबद्दल, सिद्धांताबद्दल आणि हा जो राष्ट्रवाद आहे, ज्याला आपण अतिरेकी राष्ट्रवाद म्हणूया, जो धर्माने प्रेरित असतो, ह्याच्याबद्दल काश्मीरच्या आणि भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात आम्हाला माहिती. पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्र आणि धर्म यांचा काहीही संबंध नाही. फार स्पष्ट आहे, न आवडणार आहे पण खरं आहे. आणि आपल्याकडे प्लेटोचं एक वाक्य आहे की जो खरं बोलतो ना त्याचाच सगळे तिरस्कार करतात. खरं हे आहे, जोसेफ मॅझिनी नावाचा इटलीचा स्वातंत्र्य योद्धा होता. त्यांनी त्याच्या काळामध्ये राष्ट्राची व्याख्या अशी केली की एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती, एक प्रदेश, एक जीवन पद्धती ज्यांची असेल त्यांचं राष्ट्र होते. आता ही व्याख्या आज जर घेतली ती या व्याख्येत जगातला एकही देश बसत नाही. सगळ्या देशांमध्ये भिन्न भाषा आहेत, भिन्न जीवन पद्धती आहे, संस्कृती आहेत. द्विराष्ट्रवादाची भूमिका कुणी कुणी घेतली? इस्लाम मध्ये शाह वलीउल्ला नावाचा संत झाला 18व्या शतकामध्ये. तो म्हणाला की एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. तो मेला पुढे. ही भूमिका पुढे सय्यद अहमद, शेख सर सय्यद अहमद, जे अलीगड विद्यापीठाचे संस्थापक आहेत, त्यांनीही घेतली. ही मुसलमानांमध्ये यांनी घेतली, आपल्याकडे सावरकरांनी घेतली. सावरकर द्विराष्ट्रवादी होते ना. हिंदू राष्ट्र हा का प्रकार आहे? संघ हिंदू राष्ट्र म्हणतो ना. संघाचा नेता आमच्या गावचा असल्यामुळे जरा मी सौम्य भाषेत बोलतो. त्याला काय करायचं आहे ना तिथलं. तर एक मुद्दा असा आहे की द्विराष्ट्रवादाची भूमिका घेणारे मुसलमानांमध्येही होते, हिंदूंमध्येही होते. पण हे लोक कोण, किती होते? हे कडवे होते. त्या धर्मातले कडवे होते. सारे समाज असे नव्हते. ज्या धर्मामध्ये सलीउल्ला जन्माला आला किंवा तो सर सय्यद अहमद जन्माला आले, त्या समाजामध्ये मौलाना आझादही जन्माला आले ना.
मौलाना आझाद तर अखेरपर्यंत अखंड भारत म्हणत होते. त्यांचा फाळणीला शेवटपर्यंत विरोध होता. त्यासाठी त्यांनी नेहरूंवरही टीका केली, पटेलांवरही टीका केली. त्यांचं इंडिया विन्स फ्रीडम हे आत्मचरित्र वाचा ना. केवळ मौलाना आझाद नाही, खान अब्दुल गफार खान काय होते? खान अब्दुल गफार खान तर पख्तुनिस्तान सुद्धा भारतामध्ये विलीन करावं या मताचे होते. हे माणुसकी जपणारे जे लोक आहेत यांच्याकडे आमचं लक्ष जात नाही. आमचं लक्ष सर सय्यद अहमदकडे जाते, मौलानांकडे जात नाही, किडवाईंकडे जात नाही, रफी अहमद किडवाईंकडे जात नाही. आमचं लक्ष संघाकडे जाते आणि सावरकरांकडे जाते. गांधींकडे का जात नाही? जवाहरलाल नेहरूंकडे का जात नाही? पटेलांकडे का जात नाही? ते तर नव्हते ना द्विराष्ट्रवादी. त्यांना हिंदू मुसलमानांचा फरकही झाला नव्हता. 1921 मध्ये पहिली निवडणूक गांधीजींच्या नेतृत्वामध्ये झाली केंद्रीय कायदे मंडळाची. हिंदू महासभेचा एकही माणूस निवडून नाही आला ना. एकही माणूस निवडून नाही आला. 47 पर्यंत त्यांची माणसं कधी ग्रामपंचायतीत आली नाही. पुढे जाऊन सांगतो 1967 निवडणुकीपर्यंत हिंदुत्ववादी पक्षांना या देशात 6% सुद्धा मतं मिळाली नाहीत. 6% सुद्धा नाहीत. मग 94% हिंदुस्थान कोणाच्या बाजूने होता? आणि ते 94% का फक्त मुसलमान होते का? हे बघा, मी मगाशी वाक्य एक उच्चारलं की राष्ट्र आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसं राजकारण आणि धर्मकारण याही दोन गोष्टी वेगळ्या आहेत. समाजकारण आणि जातीकारण याही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यातला प्रत्येकाचा विचार करताना त्याचा वेगळा स्वच्छ अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि तो अर्थ या देशाच्या इतिहासामध्ये अनेकांनी समजून घेतला आहे. 370व कलम हे जे काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम आहे, या कलमाची मागणी किंवा अशा स्वरूपाची वेगळ्या दर्जाची मागणी काश्मीरच्या मुसलमानांनी केली नाही. ती हरिसिंगांनी केली. हरिसिंगांनी केली. फार महत्वाचं. आमचं राज्य आम्ही विलीन करतो पण आम्हाला विशेष दर्जा द्या, ही हरिसिंगांनी मागणी केली. आणि हरिसिंग हिंदू होता. तुम्हाला माहित आहे का, एक आकडा सांगतो. या जगामध्ये ख्रिश्चनांची संख्या 250 कोटी, मुसलमानांची संख्या 250 कोटी, हिंदूंची संख्या 94 कोटी आणि सेक्युलरिस्टांची संख्या 114 कोटी. हिंदूंपेक्षा जास्त आहेत ना सेक्युलर. सेक्युलर हा जगात सर्वात अधिक वेगानं वाढणारा धर्म आहे. काही लोक अलीकडे म्हणायला लागले की इस्लाम वाढतो. नाही, इस्लाम वाढत नाहीये. सेक्युलरिझमची कल्पना आली केव्हा? 19व्या शतकामध्ये जॉन होलियोकने आणली. तो काय म्हणाला की ज्या मूल्यांच्या आधारावर मानवी जीवनाचं सर्वोच्च कल्याण होते त्या मूल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलरिझम. म्हणजे थोडक्यात नीती धर्म म्हणजे सेक्युलरिझम. ही कल्पना होलियोकने मांडली, ती नेहरूंनी स्वीकारली, आपल्या देशाने स्वीकारली, आता ती जगाने स्वीकारली. 200 वर्षामध्ये सेक्युलरिस्टांची संख्या जर हिंदूंच्या पुढेच गेली असेल तर वेगानं वाढणारे कोण आहेत? सेक्युलरिस्टच वाढत आहेत. या देशामध्ये मुसलमानांचा पहिला हल्ला 712 मध्ये झाला. 612 मध्ये इस्लामची स्थापना झाली. 100 वर्षांनी पहिला हल्ला झाला.
पण ते सिंधपर्यंतच आले. 13व्या-14व्या शतकामध्ये दिल्लीत अल्तमशाची गादी आली. तो पहिला बादशाह होता. तो हिंदुस्थानच्या गादीवर बसला दिल्लीच्या. त्यावेळी मुसलमान धर्माचे धर्मगुरू शेख नुरुद्दीन मुबारक हे त्यांचं नाव, हे त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की हदीसमध्ये अशी आज्ञा आहे की मुसलमान राजाच्या राज्यामध्ये फक्त मुसलमानांनीच राहायला पाहिजे. ते होत नसतील मुसलमान तर त्यांना मारून टाकलं पाहिजे. आता तू राजा झालायस, गादी आहे तुझी, त्यामुळे तू हदीसची ती आज्ञा पाळली पाहिजे. अल्तमश त्याला म्हणाला की या देशात मला जर राज्य करायचं असेल तर या देशातले हिंदू माझ्यासोबत पाहिजेत. त्यांच्यावर धार्मिक सक्ती करून मला चालणार नाही. आणि त्यांनी त्या शेख नुरुद्दीन मुबारकाला हाकललं. त्यानंतरचं मोठं उदाहरण त्याच्यापेक्षा अकबराचं आहे. अकबर हा तर सारे हिंदुस्थानचा नेता होता, राज्यकर्ता होता. त्याच्याही वेळी त्याचा धर्मगुरू जमालुद्दीन हा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, आता तर काय, आता तुला अडवणारच कोणी नाही, साऱ्या हा देश मुसलमान झाला पाहिजे, त्याची कत्तल झाली पाहिजे मुस्लिम न होणाऱ्यांची. तेव्हा अकबर त्याला म्हणाला की माझं जे राज्य चाललंय ते इथल्या हिंदू सरदारांच्या सहाय्यानं चाललेलं आहे आणि हिंदू जनतेच्या प्रेमामुळे चाललेलं आहे. तेव्हा मुसलमान धर्मगुरूंनी अकबराच्या विरुद्ध बंड केलं. अकबराच्या विरुद्ध बंड अनारकलीमुळे झालं नाही. ते बंड धर्मगुरूंनी केलं आणि त्याचा नेता जहांगीर होता. अकबराने ते बंड मोडलं आणि नुसतं बंड मोडलं नाही, 1000 धर्मगुरूंना दिल्लीच्या सडकेवर झाडांना टाकून फासावर दिलं. हे लक्षात घ्या, हे कुणी सांगत नाही हो आपल्याकडे, हे कुणी सांगत नाही. कशाचे आम्ही इतिहासकार आणि कशाचे आम्ही प्राध्यापक आणि पत्रकार, आम्हाला खरं सांगता येत नाही. अकबराने 1000 मुस्लिम धर्मगुरू झाडाला टाकून मारले आणि तेवढ्यावर थांबला नाही, अकबराने मुसलमान धर्माचाच त्याग केला. हे माहित आहे ना. दीन-ए इलाही धर्म स्थापन केला. दीन-ए इलाही. मागे एकदा एक असंच व्याख्यान मी दिलं होतं. मग एकाने मला विचारलं, मग ते अल्लाहू अकबर काय आहे? तर ते अल्लाहू अकबर मधला अकबर हा नाही आहे. अल्लाहू अकबर मधला तो अल्लाह आहे. अल्लाहू अकबर म्हणजे ज्याला कबर नाही तो अमर. अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाह अमर आहे, हा अकबर नाही. जगभरच्या मुसलमानांनी सर्वात अधिक द्वेष जर कोणत्या एका माणसाचा केला असेल तर तो अकबराचा केला आहे, हे आपण लक्षात घ्या. बुद्धिमान होते. शिवाजी राजाचे सेनापती मुसलमान होते, त्याच्या तोफखान्याचा प्रमुख मुसलमान होता. महाराणा प्रतापांचा महाराणा प्रतापाचा सेनापती मुसलमान होता. किती नावं यायची. नेहरूंचा, जवाहरलाल नेहरूंनी हे लिहिलंय की आम्ही नेहरूंचे, गांधीजींचे सर्वात जवळचे शिष्य होतो, पण आम्हा सगळ्यांमधला सर्वात थोर शिष्य जर कोण असेल तर तो खान अब्दुल गवार खान होता. अरे काही आपण विचार करणार की नाही. मी अविचारी माणसांशी बोलत नाही, त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नसतो. ते दगडाशी बोलण्यासारखे असते, दगडाशी बोलण्यासारखं असते. म्हणून मी वादी माणसांशी फारसं बोलत नाही. वादी माणसांशी बोलत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी ते आंधळेपणाने स्वीकारलेलं असते. कधीतरी तुम्ही, आम्ही सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असते. धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असते आणि राष्ट्रापेक्षाही माणुसकी मोठी असते.
मी काय म्हणतो, आज आपण ज्या मार्गावर आहोत त्या मार्गाची दिशा ती असली पाहिजे, त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. आणि महत्वाचं सांगतो, त्या दिशेनं जाणं सोपं नाही. सॉक्रेटिसचा खून होतो, गांधीजीचा खून होतो, मूल्यांसाठी मरण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. एकट्या गांधींनीच मरायचं का? एकट्या गांधींनीच मरायचं का? एकट्या सॉक्रेटिसनीच मरायचं का? असं तळ हातावर शीर घेऊन लढायला जेव्हा लोक निघतात ना, तेव्हा ते विजयी होत असतात. माणुसकी तेव्हा विजयी होईल. त्या दिशेनं जाण्याची प्रतिज्ञा जर आपण करू शकलो तर त्याच्या एवढं मोठं काहीही नाही.